नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. केडीएमसी निवडणुकीसाठी आपणही इच्छुक आहात काय? आपल्यालाही वाटतं की आपण नगरसेवक व्हावे, तर मग वाट कसली बघताय? आजच आपली माहिती द्या टिटवाळा न्यूज कडे. आपण आजवर केलेल्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्याची माहिती आम्ही जनतेपर्यंत पोहोचू. अधिक माहितीसाठी संपर्क राजू टपाल, संपादक टिटवाळा न्यूज. संपर्क क्रमांक आहे 9967006434. शिवसेना शिंदे गटाच्या कल्याण पश्चिम मधून 166 जणांच्या मुलाखती संपन्न. कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणूक 15 जानेवारी रोजी सुरू होणार आहे. त्याप्रमाणे प्रत्येक पक्षांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कल्याण पश्चिम भागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती वायले सभागृहात आयोजित करण्यात आल्या होत्या. एकूण 166 इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिल्या. मुलाखती घेण्यासाठी शिवसेना नेते प्रकाश पाटील, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, आमदार राजेश मोरे, सुनील चौधरी, राजेश कदम हे उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले की शिवसेना शिंदे नेता व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कल्याण पश्चिम भागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. म्हणजे एका प्रभागामध्ये किती इच्छुक आहे ते समजते. मुलाखती घेण्यात आलेल्या उमेदवारांची माहिती वरिष्ठांना सादर करण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा. कल्याण डोंबिवली महापालिका 2026 निवडणूक फॉर्म भरण्यासाठी आता 4 दिवस राहिलेले आहेत. निवडणुकीच्या या कालावधीमध्ये उमेदवार ठरवत असताना प्रथम मुलाखती, इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जातात. त्याप्रमाणे आज कल्याण पश्चिम येथील मुलाखती सुरू आहेत. यापूर्वी डोंबिवली पूर्व, पश्चिम, कल्याण पूर्व येथील इच्छुकांच्या मुलाखती झालेल्या आहेत. युतीच्या संदर्भात बोलणी झालेली आहे आणि अनेक घटक पक्षही शिंदे साहेबांच्या बरोबर आहेत. त्यामुळे या सर्व घटक पक्ष आणि BJP बरोबर जी बोलणी चालू आहे ती पूर्ण झाल्यानंतर शिंदे साहेब स्वतः उमेदवारांची यादी जाहीर करतील. जर येणाऱ्या काळात जर युती ही कन्फर्म आहे, ती झाल्यानंतर उमेदवारांच्या कशा पद्धतीने करता येईल? आपल्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब व खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशाने आपल्या कल्याण पश्चिम येथे साहीहॉल येथे जे 10 प्रभाग आहेत यांच्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती तिथे ठेवल्या गेलेल्या आहेत. आणि इथे पक्षश्रेष्ठी म्हणून पक्षाचे नेते प्रकाशजी पाटील साहेब, जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेब, जिल्हा प्रमुख राजेश कदम साहेब यांच्या नेतृत्वाने इथे मुलाखतींचं आयोजन केलेलं आहे. आमच्या प्रभाग क्रमांक 4 मधून इथे आमच्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या सकारात्मक मुलाखती झालेल्या आहेत आणि पक्षश्रेष्ठींचा यांना चांगला प्रतिसाद आहे. येणाऱ्या काळात जर युतीचा निर्णय झाला तर पुढची भूमिका काय असेल? येणाऱ्या काळामध्ये जर युतीचा निर्णय झाला तर आमचे पक्षप्रमुख पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आमच्या सर्व शिवसैनिकांना मान्य असणार आहे. धन्यवाद. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.